मित्रांनो, कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे आपल्या विश्वासाचा अंत पाहिला जातो। प्रेम, निष्ठा आणि विश्वासघात या भावनांच्या गुंत्यात अडकलेली ही कथा आहे एका तरुण शेतकऱ्याची, चंद्रशेखर सोनवणे यांची। एका अनाथ मुलाने मेहनतीच्या जोरावर स्वतःचं आयुष्य उभं केलं। गावकऱ्यांच्या मदतीने संसार थाटला, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळंच लिहिलं होतं। ही केवळ एक कथा नाही, तर एका हळव्या हृदयाच्या माणसावर झालेल्या अपघाताची सत्य घटना आहे। विश्वास, प्रेम आणि त्याचाच भंग झाल्यावर माणसाच्या मनात काय सुरू असतं हे समजून घ्यायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा। सिल्लोड तालुक्यातील रेलगाव हे एक टुमदार शांत गाव। गावातलं वातावरण आल्हाददायक होतं, पण इथल्या लोकांचं जीवन मात्र खडतर होतं। उन्हातानात कष्ट करूनही शेतकऱ्यांना 2 वेळचं पोटभर जेवण मिळेल की नाही ही चिंता असायची। या गावातला चंद्रशेखर मनोहर सोनवणे हा तरुण वेगळाच होता। जन्मताच आईवडिलांचे छत्र हरवलेला अनाथ अशा या मुलाला गावकऱ्यांनीच वाढवलं। लहानपणापासून त्याला कोणी मायेने मांडीवर झोपवलं नाही, कोणी डोक्यावरून हात फिरवला नाही, पण गावकऱ्यांनी त्याला शिकवलं, जगण्याची नवी उमेद दिली। शाळेत फार शिकता आलं नाही, पण कष्टाची कास धरली। गावकऱ्यांच्या मदतीने त्याने थोडी जमीन मिळवली आणि शेतकरी झाला। त्याच्या मेहनतीमुळे पीक चांगली यायला लागली आणि हळूहळू तो स्वतःच्या पायावर उभा राहिला। चंद्रशेखरची आयुष्यभर एकच इच्छा होती, कोणीतरी आपलं असावं, आपलं म्हणावं, जीवाभावाने प्रेम करावं। कुणाच्या सहानुभूतीवर नाही, तर आपल्या कष्टाच्या जोरावर संसार उभा करायचा, असं त्याने मनोमन ठरवलं होतं। त्याचं वय जसजसं वाढत गेलं तसतसं गावकऱ्यांना त्याची चिंता वाटू लागली। आपल्या गावातला हा चांगला पोरगा, त्याला कुणीतरी जोडीदार मिळायला हवा, असं गावातल्या वरिष्ठांनी ठरवलं। त्यांनी गावातल्या काही नातेवाईकांना विचारून लक्ष्मीबाई हिचं नाव पुढे आणलं। लक्ष्मीबाई ही गरीब घरातून होती, पण ती चांगली, समजूतदार आणि शांत स्वभावाची असल्याचं लोकांचं मत होतं। गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन चंद्रशेखर आणि लक्ष्मीबाईंचं लग्न लावून दिलं। चंद्रशेखरसाठी तो दिवस आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता। तो आता एकटा नव्हता, त्याला आता संसाराची साथ होती। त्याच्या कष्टाला आता खरं कारण मिळालं होतं। लग्नानंतर काही वर्ष सुखात गेली। चंद्रशेखर आणि लक्ष्मीबाईला एक गोंडस मुलगा झाला। त्या मुलाचं नाव त्यांनी चिन्मय असं ठेवलं। चंद्रशेखरच्या आयुष्यातला अंधार जणू निघून गेला होता। शेताला हातभार लावण्यासाठी लक्ष्मीबाईही शेतात जायची। तिच्यासोबत अजून काही मजूर होते, त्यातलाच एक होता मनोज मुंडे। मनोज हा शेतात काम करणारा तरुण, दिसायला रुबाबदार आणि बोलण्यात गोडसर। तो लक्ष्मीबाई सोबतच रोज काम करायचा। सुरुवातीला ते एकमेकांसोबत थोडंफार बोलायचे, पण हळूहळू या नात्याची गोडी वाढत गेली। मनोज लक्ष्मीबाईला खूप समजून घ्यायचा। कामाच्या वेळेस तो तिला मदत करायचा, तिची मजा मस्करी करायचा। चंद्रशेखरला कधीही वेळ मिळायचा नाही, तो शेतात आणि घरासाठीच झिजत होता। पण लक्ष्मीबाईच्या आयुष्यात मनोज मात्र वेळ देणारा, बोलणारा आणि हसवणारा माणूस बनला। हळूहळू ते नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं। शेतातच त्या दोघांमध्ये गुपचूप प्रेमाचे क्षण उमटायला लागले। गावात कुजबूज सुरू झाली। लक्ष्मीबाई आणि मनोजचं काहीतरी सुरू आहे असं लोक बोलायला लागले। ही कुजबूज चंद्रशेखरच्या कानावरही पडली। त्यानेही काही वेळा पाहिलं होतं की लक्ष्मीबाई मनोजशी जरा जास्तच मोकळी वागत होती, पण त्याने या सगळ्यांवर विश्वास ठेवला नाही। माझी बायको अशी वागू शकत नाही, तो स्वतःला समजावत होता। त्याने गावकऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता। पण तो विश्वास ज्या दिवशी तुटला त्या दिवशी चंद्रशेखरच्या आयुष्याचा देखील शेवट ठरला। एका संध्याकाळी चंद्रशेखर शेतातून घरी आला, तेव्हा लक्ष्मीबाई घरी नव्हती। त्याने गावभर शोध घेतला, पण कुठेच ती सापडली नाही। रात्री गावात कळलं, लक्ष्मीबाई मनोजसोबत पळून गेली होती। चंद्रशेखर हादरला। त्याने आजवर कितीही संकट झेललेली होती, पण हा विश्वासघात त्याला सहन झाला नाही।
त्याने लगेचच पोलीस स्टेशन गाठलं आणि बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. गावकऱ्यांनी त्याला समजावलं, अरे बायको पळून गेली, आता काय उपयोग. पण चंद्रशेखर म्हणाला, माझ्या संसारावर कुणीतरी आळा घातला आहे, मला सत्य हवंय. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसात लक्ष्मीबाई आणि मनोज जळगावच्या एका गावी सापडले. जेव्हा पोलिसांनी लक्ष्मीबाईला विचारलं, तू पळून का गेलीस, तिने सरळ उत्तर दिलं, माझं चंद्रशेखरवर प्रेम नाही, मला त्याच्यासोबत राहायचं नाही, मी मनोजवर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करणार. हा जबाब ऐकून चंद्रशेखर पूर्णपणे कोसळला. तो पूर्णपणे सुन्न झाला. आयुष्यभर ज्या माणसावर प्रेम केलं, तिच्यासाठी स्वतःला झिजवलं, ती अशी कशी एका क्षणात नातं तोडून जाऊ शकते. तो काही बोलला नाही. आपलं सर्व काही गमावून निराशलेल्या पावलांनी घरी आला. घरी आल्यावर त्याने मुलाकडे पाहिलं. चिन्मय अजून लहान होता. त्याला कळत नव्हतं की आई कुठे गेली. त्याने डोळ्यात आशा ठेवून विचारलं, बाबा आई कुठे गेली, आई कधी येईल बाबा. हा प्रश्न ऐकून चंद्रशेखर आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्याच्या मनात फक्त एकच विचार सुरू झाला, मी आयुष्यभर एकटाच होतो आणि आता माझा मुलगाही एकटा होणार. त्या रात्री चंद्रशेखर गप्पच बसला, कुणाशी काही बोलला नाही, काही खाल्लंही नाही. पहाटे गावकऱ्यांनी बघितलं, चंद्रशेखरने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. गावात एकच शोककळा पसरली. एका विश्वासघातामुळे एका निरागस माणसाने आपलं आयुष्य संपवलं. लक्ष्मीबाईला हे समजल्यावर ती तितकीच कठोर राहिली. तिने मनोजशी लग्न केलं. तेव्हा गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी मिळून पोलीस ठाण्यात लक्ष्मीबाई आणि मनोज मुंडे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. चंद्रशेखरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी लक्ष्मीबाई, मनोज मुंडे, मनीषा मेहेंदुले आणि अंकुश भागवते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मित्रांनो, या घटनेतून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की चंद्रशेखरने ज्या दुःखात हा निर्णय घेतला तो चुकीचा होता. आयुष्यात काही वेळा प्रचंड वेदना येतात, जीवाभावाचे लोक धोका देतात, पण त्याचा अर्थ असा नाही की आयुष्य संपवावं. पुढे कदाचित आणखी चांगलं आयुष्य मिळू शकलं असतं. त्याने चिन्मयसाठी तरी जगायला हवं होतं. आई गेली पण बाप तरी उरला असता. लक्ष्मीबाईने ज्या मोहात आंधळी होऊन हा संसार उद्ध्वस्त केला ते तिला पुढे समजेलच, पण त्यावेळी फार उशीर झाला असेल. क्षणिक आकर्षणासाठी तिने पतीचा आणि मुलाच्या आयुष्याचा नाश केला. जगण्यात संघर्ष असतो, काही वेळा धोका मिळतो, पण जिंकणं म्हणजे जिवंत राहणं. माणसाने स्वतःच्या जीवाचा आदर केला पाहिजे, कारण आयुष्य कितीही अवघड असलं तरी उद्या नवीन सुरुवात होऊ शकते. तर मित्रांनो, या घटनेला जाणून घेतल्यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.